मी काय अर्जुन काय कवठेकरांच्या संपत्तीत ना आम्हाला बेदखल केलं याचं आम्हाला दुःख नाही अजिबात। सावित्री मॅडम कशा आहात तुम्ही? माझ्या काळजाचा तुकडा अर्जुन कसा आहे? ठीक होत। खरं तर ना मी तुमचं कौतुक करायला इथं आलो। कौतुक? हो। काल तुम्ही त्या नालायक माणसांना त्यांची जी खरी जागा दाखवली ना, अगदी बरोबर केलं तू। तो त्या बलराम आणि नंदासारख्या लोकांना ना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे, तीच लायकी आहे त्यांची। हो, खाल्ल्या मिठाला जागणारी माणसं आहेत का ती हरामखोर? माफ करा, रागाच्या भरात अपशब्द तोंडून बाहेर आला। पण काय करू सांगा ना तुम्हीच। एक माझा सख्खा भाऊ, दुसरी लग्नाची बायको, आणि इकडं हा माझा सावत्र भाऊ। सावत्र भाऊ जरी असला ना तरी तो माझ्या जास्त जवळचा आहे। आता त्याचं कुळ नाव काही असो, वेगळं जरी असो, तरी शेवटपर्यंत तो माझ्यासाठी अर्जुन कवठेकरच राहणार। असो, जाऊ दे। मला सांगा, अर्जुन काही नोकरीसाठी कुठे बघतोय का? काही कुठं अप्लाय केलंय का त्यानं? शोधते। माझी काही मदत लागली, अगदी अर्ध्या रात्री जरी फोन केलात ना तरी मी तुमच्यासाठी हजर असेल। हा, चल येतो। तुम्हाला कुठं गाडीनं सोडायचंय का? नाही नाही, मी जाईन। स्वाभिमान चांगले, पण एक लक्षात ठेवा, हा तुमचा भाऊ तुमच्या सोबत कायम आहे, कायम तुमच्या पाठीशी। चल, काळजी घ्या। एक मिनिट, म्हणजे आता मध्यंतरीच्या काळात तुमच्या मदर माऊलीशी तुमचं काही बोलणं झालंय का? नाही, म्हणजे हे सगळं कळल्यानंतर त्यांची काय अवस्था होणार आहे देवच जाणे। त्यात बिचाऱ्यांना ब्रेन ट्यूमरचा त्रास। कशी आहे आता तब्येत श्यामलताईंची? श्यामल नाही, शारदा नाव आहे मदर माऊलीचं, आणि बरी आता तब्येत। मित्र मॅडम, आता ना मला वेगळ्याच गोष्टीची भीती वाटायला लागली। कसली भीती दादा? या अशा परिस्थितीत त्यांना बाहेरून कुठून कळलं की तुमचं लग्न झालंय आणि तुमच्यावरती ही परिस्थिती ओढवली आहे, तर काळजीपोटी त्या इथं येऊन धडकल्या तर? नाही, म्हणजे असं नाही होणार। मी काळजी घेतली तशी। हा, बरोबरच आहे। देव करो आणि तसंच हो। तसेही त्यांना इतक्या लांब येणं शक्यच होणार। आणि समजा जरी त्यांना कळलं की तुम्ही कवठे भैरवगड मध्ये आहात, तरी कवठे भैरवगड कुठे आहे त्यांना कसं कळणार ना? नाही, कळेल तिला। कसं काय? तिचा जन्मच या गावातला आहे दादा। काय? तुमच्या मदर माऊलीचा जन्म कवठे भैरवगड मध्ये झालाय? हो, म्हणजे मला पण हे आता काही काळापूर्वीच कळलंय। अहो, ते राजस्थानचं काम संपलं की नाही आमचं, हा, तर त्याच्यानंतर लगेच आम्हाला दुसरं काम मिळालंय। 2 दिवसांनी तिकडे जायचंय। कुठं जाणार आहे म्हणली? कवठे भैरवगडला, कवठे भैरवगडला, कवठे भैरवगडला। या क्षणापासून तू ती नोकरी सोडलीस। तू तिकडं जायचं नाही। सावे, मला तू वचन दे, तू कधीच कवठे भैरवगडला जाणार नाहीस।
झालं दर्शन, चला घरला. शालिनी, 5 मिनिटं बसायचं होतं. असं म्हणताय? बर बसा. बरं ऐका, माझं जरा एक काम आहे, मी जाऊन येते. कुठं जायचं नाही, इथंच बसून राहायचं. आले मी 2 मिनिटं. कृष्णाई, आम्हालाच आमची लाज वाटतेय. रस्त्यावरच्या पोराला आम्ही आपलं मानलं. आम्ही तुझी आई नाही आहोत. निघ इथून. पुन्हा तुझं तोड या घराला दाखवू नको. आता खऱ्या अर्थानं धागे दोरे जुळायला सुरुवात झाली आहे विद्या. म्हणजे त्या प्रदीपला मोलकरणीबद्दल विचारलं तर त्यानं पहिलं नाव शारदा असं घेतलं. इकडं सावित्रीच्या आईचं नाव सुद्धा शारदाच. नंदाच्या मते तिच्या आईचा आणि या सगळ्याचा काही संबंध नाही. असतील 1000 नावं एकसारखी, पण त्यात हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे की सावित्रीच्या आईचा जन्म कवठे भैरवगड मध्ये झालाय. हा इतका मोठा योगायोग असूच शकत नाही. म्हणजे हे नक्की आहे की बाळासाहेबांनी जिला भीमाईचं बाळ मारायला सांगितलं ती शारदाच होती. आता भीमाईच्या बाळाचं पुढं काय झालं याचं उत्तर सुद्धा ती शारदाच देऊ शकते. तिला भेटल्याशिवाय गत्यंतर नाही विद्या, गत्यंतर नाही. हे बाळा, हे आमच्या कशाला पाया पडतोस? देवाच्या पाया पड जा. अरे ए अरे ए अर्जुन, अर्जुन थांब. कुठे निघाल्या? 2 मिनिट जाऊन येते म्हटलं की लागल्या लगेच गंडवायला. चला लवकर घरला. शालिनी हात सोड. नाही सोडणार, मला तशी ऑर्डर आहे. चला लवकर. शालिनी हात सोड. अरे अर्जुन आहे, आम्हाला बोलायचंय अर्जुनशी. अर्जुन, शालिनी अर्जुनशी बोलायचंय ना. शालिनी असं नाही. अर्जुन थांब ना. चला कृष्ण. अर्जुन